हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण 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 हरि। अनुपम्य मनोहर, 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 कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, चरणी ब्रीदांचा तोंडला, चरणी ब्रीदाचा तोंडला, चरणी ब्रीदाचा तोंडला, चरणी ब्रीदाचा तोंडला, देखिला देवो, देखिला देवो, देखिला गेवो, देखिला गेवो, देखिला देवो, देखिला देवो, देखिला गेवो, देखिला गेवो, योगियांची कसवटी, योगियांची कसवटी, योगियांची कसवटी, योगियांची कसवटी, दावितसे नेत्रपुटी, दावितसे नेत्रपुटी, दावितसे नेत्रपुटी, दावितसे नेत्रकुटी, उभा भिवरेच्या तिटी देखिला देवो,
उभा भिवरेच्या तटी देखिला देवो भिवरेच्या तटी तटी देखिला उभा भिवरेच्या तटी देखिला देवो उभा भिवरेच्या तटी देखिला गेवो योगी यांची कसमटी योगी यांची कसमटी योगियाची कसबटी योगियाची कसबटी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। ॐ नमो भगवते वासुदेवाय। काय अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर चरणी ब्रीदांचा तोडर देखिला देव। भगवान महावैष्णव ज्ञान चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या परमकृपेनं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला 725 वर्षे पूर्ण होत आहेत। म्हणून सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं माऊलींच्या गाथेवर प्रकाश टाकावा म्हणण्यापेक्षा माऊलीच्या गाथेच्या अभंगाचा या विश्वावर प्रकाश टाकावा याकरता संस्थांकडून आयोजित असलेल्या श्री माऊलींच्या गाथेच्या विवरणाचा उपक्रम केला गेला आणि त्या निमित्तानं पहिलं जे रूपवर्णनाचं प्रकरण आहे ते आजच्या या दिवशी चालू होत आहे। या प्रकरणातल्या दुसऱ्या अभंगाचं दुसरं जे पुष्प आहे ते गुंफण्याचा माऊलींच्या कृपेनं आपण प्रयत्न करूया। माऊलींच्या वाङ्मयाचे पैलू आहेत। मुख्य छोटे छोटे ग्रंथ आहेत, काही प्रकाशित असतील अप्रकाशित असतील, पण मुख्यत्वानं भगवती भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ आणि स्फुट अभंग संहिता इतके प्रकार आहेत। या प्रकाराचे निरनिराळे निमित्त आहेत। माऊली शब्दकळेचं भांडार आहे। माऊलींच्या प्रतिभेचा प्रकाश हा कोजागिरीच्या चंद्रप्रभेसारखा जिकडे तिकडे विलसतो आहे। माऊलींच्या अनुभूतीबद्दल कोणी काय बोलावं, म्हणून अनुभूती, भावविश्व, प्रतिभाविलास आणि शब्दकळेची समृद्धी या 4 माध्यमातून
विश्वोद्धाराचं चाललेलं हे जे कार्य आहे, संपूर्ण संत वाङ्मयाची ही जी गंगोत्री अशा प्रकारची आहे, या गंगोत्रीत माऊलींच्या गाथेचं म्हणजे अभंगाचं वैशिष्ट्य हे वेगळं आहे. सहज प्रवरे त्या तीरावर बसले होते. निवृत्तीनाथाने बोलावून घेतलं, ज्ञाना मस्तक ठेवला, विचारलं काय गुरु महाराज काय आज्ञा आहे? अरे तू रेडा बोलावला, सगळं केलं, पण यामुळे लोकांना काय मिळणार? आपलं कार्य संपेल, आपण या जगातून निघून जाऊ, पण लोकोद्धाराकरता काहीतरी करावं याकरता तो गीतेवरची टीका लिही. हे मनोगत गुरु महाराजांचं, हे मनोगत ज्ञानोबारायांचं, पण हे मनोगत तू ते श्री मुरारे म्हणतले प्रगट करी, जे अभिप्राय गौहरी झाकले आम्ही ते देवाचे मनोगत पूर्ण दावित आहासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटले तुझे. ही श्रोत्यांनी दिलेली पावती आहे नेवाशाला, की देवाचं मनोगत म्हणजे देवानं तुला सांगितलं आहे, श्रीकृष्णाने तुला सांगितलं आहे, पांडुरंगाने तुला सांगितलं आहे, या गीतेवर तू टीका लिही म्हणून आज्ञा आली. सेवा केली. अमृतानुभवाच्या सेवेचं पण अशीच आज्ञा निवृत्तीनाथाची झाली. काही गीतेवरची टीका हा स्वतंत्र ग्रंथ नाही, तर ज्ञानदेवा ज्ञानोबा तुझी अनुभूती आणि तुझी प्रतिभा अशी आहे की त्यात स्वतंत्र एक लिहावं. म्हणून अमृतानुभवाची अनुभवामृताची योजना अशा प्रकारची झाली की ज्या अनुभवामृताला पाहून एका काळात प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि तत्वसंहितेचे किंवा सिद्धांताचे मर्मज्ञ असलेले रमण महर्षी, या रमण महर्षीने जेव्हा अमृतानुभव ग्रंथ पाहिला माऊलीचा, तेव्हा ते अक्षरशः बेभान होऊन वेडे होऊन ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचले आणि त्याने सांगितले की जीवन मुक्ति के बारे में इससे ज़्यादा दुनिया में कोई नहीं लिख सकता. परमामृताच्या प्राप्तीचा अनुभव लिहिण्याकरता याच्यापेक्षा जास्त कोणी लिहू शकणार नाही, असं रमण महर्षींचं वचन अशा प्रकारचं आहे. तेही आज्ञेचं पालन होतं. मोठ्यांच्या आज्ञेच्या पालनानं ज्ञानेश्वरी अनुभवामृत ग्रंथ निर्माण झाले. आणि एक बाळ होतं, लढीबाळ होतं, लाडकं होतं, हट्ट करणारं होतं. आणि अशा प्रकारच्या बाळाच्या उद्धाराला त्याच्या उपदेशाकरता लिहिलं गेलं. तिचं नाव आहे चांगदेव 65. हे होतं 1400 वर्षांचं बाळ. चांगदेव महाराजांच्यासाठी योगाची जी कसोटी आहे शेवटची, ती कसोटी लावून चांगदेव 65 निर्माण केली गेली. अतिशय उच्चतम असलेल्या योग साधना करणाऱ्या चांगदेव नावाच्या योग्याकरता चांगदेव 65 होते. आणि अतिशय खालच्या स्तरात तळागाळात गेलेल्या सर्व लोकांच्यापासून कोणालाही याचा फायदा व्हावा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पापी लोक पुण्यवान झाले पाहिजेत, पुण्यवान लोक शुद्ध धर्म आचरणारे झाले पाहिजेत, शुद्ध धर्म आचरणारे निष्काम आणि निरहंकार झाले पाहिजेत, निष्काम निरहंकाराला संत जोडले पाहिजेत आणि संतांनी जोडून त्यांना अशा प्रकारचं हे ज्ञान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. याच्या पार्श्वभूमीचा ग्रंथ म्हणजे एका दृष्टीने सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ माऊलींनी 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला सर्वांच्या करता आणि सर्व सुख प्राप्त होण्याकरता. म्हणून सर्व सुख गोडी शेवटी आहे. ऐका, हे ग्रंथ निरनिराळ्या निमित्तानं निर्माण झाले. 2 ग्रंथ मोठ्याच्या आशीर्वादानं आज्ञेनं झाले. 2 ग्रंथ विशिष्ट प्रकारच्या साधकांच्या उद्धाराची व्यवस्था म्हणून नौका म्हणून निर्माण झाले. आणि शेवटचा एक ग्रंथ आहे तो स्वतःच्या अंतःकरणातल्या प्रेमाच्या आवडीतून प्रस्फुरित झाला. जसं महर्षी वेदव्यासांनी धर्मार्थ काम मोक्ष वर्णन करणारं महाभारत लिहिलं, 17 पुराणं लिहिली, निरनिराळ्या प्रकारचे प्रकरण ग्रंथ लिहिले.
याजसाठी जप याजसाठी तप व्यासे ही अमुप ग्रंथ केले, हे निर्माण झाले. पण शेवटी देवर्षी नारदांनी एक गोष्ट सांगून त्याला सांगितलं, यथा धर्मादयश्चार्थ मुनिवर्यानुकीर्तिता न तथा वासुदेवस्य महिमा अनुवर्णिता. भगवंताचा गोड महिमा, भगवंताची दिव्य लीला सगळ्यांना भावेल अशी आणि उद्धाराला परम श्रेष्ठ कारणीभूत असणारी अशी वर्णन करायची राहिली, ते तुम्ही करा. आणि मग श्रीमद भागवत निर्माण झालं. त्याप्रमाणे जीवनमुक्तीचा अनुभव घेऊन योगाची कसोटी पूर्ण करून ज्ञानाच्या कळसापर्यंत जाऊन सगळी साधनं करतलामलक केल्यानंतरही परमात्मा श्रीहरीच्या बद्दलची आवडून उरली, शिल्लक राहिली. ती आवड व्यक्त करण्याकरता माऊलींच्या शब्द आणि मुखारविंदातून वैखरीतून जी शब्द रत्न बाहेर पडली, तीही अभंगगाथेची संहिता आहे. या संहितेचं प्रकरण आहे. या 725 वर्षांच्या निमित्तानं माऊलींना कुणीही न सांगता आपोआप स्वयंस्फुरित अशा प्रकारच्या झालेल्या आणि त्या ठिकाणी या भक्ती रत्नाची पखरण त्यांनी जी त्या ठिकाणी केली, ते जवळजवळ 1000 अभंग अशा प्रकारचे आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण रूपाच्या आसक्तीचं आहे. भगवंताचं रूप फार भावलं, त्यात पांडुरंगाचं रूप माऊलींना फार भावलं. आपण बोललो होतो की तेच रूपाचं वर्णन इतक्या अभंगात वेगळं वेगळं काय सांगणार, वेगळं वेगळं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. माझी धारणा तर अशीच आहे की इथं आल्यावर आपलं डोकं काही चालवायचंच नाही. डोकं आपण जसं हे लॉक करून ठेवतो आपला मोबाईल, त्याप्रमाणे आपल्या बुद्धीचा मोबाईल लॉक करून ठेवायचा आणि माऊलीचं बोलणं सांगून आपल्यापुढे मांडायचं आणि तेच बोलायचं, दुसरं काही बोलायचंच नाही. बोलण्याची नाही आता देवाविणं काय, हे जसं त्याप्रमाणे अशी गोष्ट आहे. गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे, हे जसे याचे अनेक अर्थ निघतील, पैलू निघतील त्याचे, पण एक असा आहे अशा प्रकारचं गुरुवाक्य हे शास्त्र, सद्गुरूंचं वाक्य. म्हणून त्यांच्या स्वयंप्रेरणेने स्वयंस्फुरणानं निघालेली ही वाणी आहे. आणि ही वाणी त्यांच्या स्वयंस्फुरणानं निघाली, पण एवढंच नाही तर अनेकांच्या हजार कोट्यावधी लोकांच्या भाग्यातून ती प्रसृत झालेली आहे. कारण ते जे बोलतात, ते जे बोलणार आहेत ते त्यांना ठाऊक आहे, आणि ते ज्या देवाशी बोलणार आहेत त्या देवाला पण ठाऊक आहे, तो हृदयस्थ असल्यामुळे. मोठ्याने बोलण्याचं काही कारणच नाही. मोठ्याने केव्हा बोलावं लागतं की मनातलं ज्याला कळत नसतं आणि ज्याला काहीतरी सांगणं आवश्यक असतं, ज्याला त्याच्या कल्याणाकरता काही सांगणं आवश्यक असतं आणि आपल्या मनातलं त्याला कळत नसतं, त्यावेळेला सांगण्याचा प्रपंच करावा लागतो, अशी गोष्ट आहे. त्या दृष्टीनं लोकांच्या भाग्यानं, स्वतःच्या स्वयंस्फुरणानं आणि भगवंतालाही समाधान प्राप्त होण्यासाठी ही वाणी स्फुरली. या अभंग संहितातल्या हा आत्ता उच्चारलेला 2ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. 2ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. काय या अभंगात रूप पाहता लोचनी सांगितलं, डोळ्याने रूप पाहिल्यावर बुद्धीला समाधान वाटतं. तो हा विठ्ठल माधव खूप चांगला आहे, सुखाचा आहे, सौजन्याचा आहे, खूप सुकृताची खूप पुण्य करावी लागतात, तेव्हा विठ्ठलाच्या ठिकाणी आवडी होते. आणि त्या आवडीनं प्राप्त झालेला विठ्ठल हा सर्व सुखाचा आगर भंडार अशा प्रकारचा असतो. एवढंच सांग, ही सूत्र भाषा आहे. याच्यात 4 सूत्र आहेत आणि 4 सूत्राचा ज्याप्रमाणे काय तत्तु समन्वयात अथातो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्यतः आणि शास्त्रयोनित्वात, ही जी ब्रह्मसूत्राची 4 मुख्य सूत्र आहेत, त्याप्रमाणे निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या वर्णनाची वेदव्यासांनी रचलेली जशी 4 सूत्र आहेत, त्याप्रमाणे सगुण परब्रह्माच्या, माझ्या विठोबारायाच्या, माझ्या विठ्ठल माऊलीच्या आणि सगुण रूपाचं वर्णन करताना या
4 सूत्र अशा प्रकारची आहेत. या 4 सूत्र आहेत की खरोखर असं सुख होणारी बुद्धी आपल्याजवळ असावी, मग रूप पाहावं. हे 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 एक आहे. ज्याचं रूप पाहिलं तो कसा आहे, तो किती बरवा आहे, कशा पद्धतीनं बरवा आहे ते कळलं पाहिजे. त्याला हे भाग्य लाभायचं असलं तर आवडीची साधना सुकृत केली पाहिजेत, ती स्वतः न बोलली पाहिजेत, ती समर्पण केली पाहिजेत. आणि तो जसा सुखाचा आगर आहे त्याच्या कृपेनं आपणही सुखाचा आगर बनलं पाहिजे. म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म जे सुखरूप आहे, चिरंतन सुखरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, तसं आपल्याला झालं पाहिजे. महर्षी वेदव्यासांच्या 4 सूत्रांच्या अनुलंबनानं जसं जीवाला परब्रह्म होता येतं, त्याचप्रमाणे ज्ञानदेवांच्या या चतुसूत्रीला आकलन करून या सगुण ब्रह्माच्या भक्तीतून त्याच परब्रह्माला म्हणजे याच परब्रह्माला प्राप्त होता येतं. हे कलियुगातलं सुलभ त्या ठिकाणी सूत्रपात ज्ञानेश्वर माऊलींनी केला आहे. अशा प्रकारची माझी भोळी भाळी भावना आहे. बरोबर वाटली तर घ्या, नाही तर घेऊ नका. काय म्हणतात ज्ञानोबा आहे, देखिला देव, देखिला देव, देखिला देव. 3 वेळेला म्हणतात मी देव पाहिला, मी देव पाहिला, मी देव पाहिला. कसं आहे, याच वाक्याची आपल्याला जीवनात वाण येते. तुम्ही कुणालाही विचारा, काय हो तुम्ही देव पाहिलाय? स्वामी विवेकानंद प्रत्येकाला विचारायचे. दाढीवाला आला, प्रवचन करणार आला, कोणी भगवे वस्त्र घालून आला, तुम्ही देव पाहिलाय? आम्ही कशाचा देव पाहिलाय? मग हे दाढी कशाला? ती दाढी दौडून ओढायची, काढून टाका, मी न्हावी बोलावतो, ठेवू नका. हे देव पाहिला नाही, नाही कशाला सोंग करता मग, असं म्हणायचं. हीच गोष्ट एकनाथ महाराज सौजन्याने शांतपणे विचारायची. प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट असते. दुर्भाग्यी लोक देव नाही म्हणणारे आहेत. अर्ध दुर्भाग्य आहे का नाही कोणाला माहिती बाबा, म्हणून संशयात असलेले आहेत. विपरीत निश्चय भ्रमनिश्चयाचे लोक आहेत देव नाही म्हणणारे. संशयातले लोक आहेत, आहे की नाही कोणाला माहिती बाबा, असेल असेल, नसेल नसेल. पण देव आहे अशी ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यापासून, त्यांच्या श्रद्धेतून 2 इच्छा सूत्र सुटतात. काय की देव आहे, मग आपल्याला पाहायला गेला पाहिजे, आपल्याला पाहता आला पाहिजे. ठीक आहे, पाहता नाही आला, पण निदान या जन्मात आपल्याला देव ज्याने पाहिला आहे तो तरी भेटला पाहिजे. म्हणून माणसं हळूच एकमेकाच्या कानात, हे ग्रस्त आहेत ना, हे साक्षात्कारी आहेत. बरं, हे साक्षात्कारी पुरुष आहेत. मग माणूस जाऊन त्यांना साष्टांग लोटांगण घालतो, त्यांना आपल्या घरी यायची प्रार्थना करतो, त्यांची पाद्यपूजा करतो, वाटेल ते करतो. अरे देव याने पाहिला तर देवाचा थोडासा भाग तरी आपल्याकडे येईल यांच्या प्रसन्नतेतून, आशा असते एक प्रकारची. म्हणून तुम्ही देव पाहिलाय काय हा सगळ्यांचा प्रश्न असतो. आणि या सगळ्यांचा प्रश्न ज्या उत्तराच्या अपेक्षेनं असतो ते उत्तर कुणालाच मिळत नसतं, अशी जगात अवस्था आहे. पण ज्ञानेश्वर माऊली मात्र या उलट, ज्यांची जी अपेक्षा ती पूर्ण करण्याकरता हात उभारून सांगतात, मी देव पाहिला आहे, देखिला देव, देखिला देव, देखिला देव. स्वामी विवेकानंद जे विचारायचे, रामकृष्णांना विचारलं, गुरूंना विचारलं, ते म्हणे हो पाहिला मी. तू जसा मला पाहतोस, मी जसा तुला पाहतो, तसंच मी देवाला पाहिलंय. पुढं सगळं झालं, पुढचं सांगायचं नाही मला. ज्ञानेश्वर माऊलींचा पदर धरून, ज्ञानेश्वर माऊलींचं बोट धरून, त्यांच्या पायावर मस्तक ठेवून रोज प्रार्थना करावी, तुम्ही पाहिलाय ना, मग आम्हाला दाखवा ना, आम्हाला दाखवा की, एकदा दाखवा आम्हाला, आम्ही तुमचे बाळ आहोत ना, आम्हाला दाखवा. आणि जी कळवळ्याची आई असते ती देव दाखवते, नक्की दाखवते देव. अशी गोष्ट आहे. प्रार्थनेची आवश्यकता आहे, खऱ्या इच्छेची अवस्था आहे, खऱ्या धैर्याची अवस्था आहे. पुन्हा मागच्या अभंगात जा तर असं धृती असावी. तात्पर्य असं आहे, देखिला देव. कोण देव आहे, कसा देव आहे, म्हणजे रूप पाहता लोचनी यातलाच एक पैलू पकडून त्याचा खुलासा इकडे आला आहे असं म्हणलं तर वावगं काय आहे सांगा, वावगं काय.
तर यावेळेला देखिला देव. कोणता देव आहे? सुरुवात काय? अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणीत ब्रिदाचा तोडर देखिला देव. 3 गोष्टी सांगितल्या. 3 चरणात 3 9 गोष्टी सांगितल्या. 4 सूत्राची 9 सूत्र केली. थोडंसं अशा प्रकारचं गंमत अशा प्रकारची असते की जानव्याला 3 पदर असतात बरं का, आणि 3 एक असतं, म्हणजे 3 त्रिक 9 धाग्याचं आणि यज्ञोपवीत असतं, आणि त्या सगळे एकत्रित असतात. त्याला गाठ असते. म्हणून सूत्र किती असो शेवटी एक तत्मनाम दृढधरी म्हणा. एक परमात्मा त्यात अनुस्यूत अशा प्रकारचा आहे. तेव्हा हे 9 सूत्र काय आहेत? तर अनुपम्य मनोहर. पहिल्यांदा म्हटले अनुपम्य, की जो परमात्मा मी पाहिला. तुम्ही म्हणतात आम्ही पांडुरंगाला पाहतो, आणि एखादा माणूस असं कमरेवर हात ठेवून जर सरळ उभा राहिला तर काय पांडुरंगासारखा उभा राहिला आहे, पांडुरंगच उभा राहिला आहे असं दिसतंय हो, असं म्हणतात लोक. म्हणजे ज्याची प्रतिकृती असते त्या प्रतिकृतीने मूळ कृतीची व्हॅल्यू कमी होते. विचार करा आपण, मूळ कृती. एक भीमसेन जोशी गातात, भीमसेन जोशी म्हणजे भीमसेन जोशी नाही, हे भीमसेन जोशी आहेत. म्हणजे आमच्या गावात एक भीमसेन आहे. त्यांना किती गाता येतं, याला किती कळतं, हा सगळा घोळच असतो. पण हे प्रति आहेत. असं म्हणलं की त्याला सवत निर्माण झाली. त्याचं महत्त्व नाही राहिलं. नाही. अरे सगळ्या जीवमात्रात देव आहे, पण मुख्य जो देव आहे तो देवच आहे. त्याप्रमाणे पांडुरंगच आहे, श्रीकृष्णच आहे, रामच आहे, दुसरं नाही कोणी. तसा नाही कोणी. ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. त्रिभुवनात तुझ्यासारखा नाही. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रांबरम दधाने. वपुरलककुलावृताननाब्जं विजयसखेरतिरस्तु मे नवद्या. भीष्मा जेव्हा बोलतात त्रिभुवन कमन, त्रिभुवनात अत्यंत सुंदर. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. रुक्मिणी माता पण हीच म्हणते. कधी आपल्याला त्रिभुवनात सुंदर आपल्याला पाहायला मिळेल? तशी दृष्टी आपली कधी होईल? तशी भावना कधी होईल? तसा साक्षात्कार कधी होईल? त्रिभुवन सुंदर आपण पाहावा. याचं एकच गमक आहे, अनुपम्य, की त्याला उपमा नाही अशी गोष्ट आहे. त्याला कोणतीच उपमा नाही. त्याच्या नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची अलाबला घ्यावी. उपमा द्यायलाच नाही अशी गोष्ट आहे. त्या काय की तुलसीदास स्वामींनी म्हटलं आहे रामाचं वर्णन करताना बरं का, की रामाला चंद्राची उपमा द्यावी वदनाला. काय द्यावी? उपमाच नाही. म्हणून रामाचं वदन रामाच्या वदनासारखंच आहे. तुलसीदास अति आनंद निरखिके मुखारविंद रघुबर की छबी समान रघुवर मुख बनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, ज्याची उपमा नाही. म्हणून अनुपमेय वस्तू जगामध्ये ज्याला मिळते तो निहाल अशा प्रकारचा होतो. म्हणून अनुपम्य आहे, आणि म्हणून ती मनोहर आहे, मनाला हरण करणारी आहे. मनाला जसं मागच्या अभंग आपण बुद्धीचं सौजन्य पाहिलं ना, तसंच या ठिकाणी मनाचं हरण करणारा असं पाहता येतं. आपलं मूर्ख मन कशाला कोणी पण हरण करतं आपल्या मूर्ख मनाचं बरं का. काही वस्तू पाहिलं, किती सुंदर आहे, किती छान आहे. कपड्याच्या दुकानात गेल्यावर हा कपडा काढला, याच्यापेक्षा तो छान, त्याच्यापेक्षा तो छान. कोण पूर्ण छान आहे काही कळत नाही. आणि जे आत्ता छान वाटतं ते थोड्या वेळाने खराब वाटायला लागतं अशी गोष्ट आहे.
ज्याचा छानपणा वाढतच जावा, ज्याचा वीट येऊ नये, ज्याच्यासारखं दुसरं काही असूच नये आणि ते आपल्या मनावर सतत बिंबलेलं राहावं, त्याला म्हणायचं मनोहर. मनोहर म्हणावं. तर भगवंताची रूप माधुरी इथं सांगितली आहे. रूप माधुरीचं महात्म्य सांगितलं आहे की भगवंताचं रूप किती सुंदर आहे, तर अनुपम्य आहे, मनोहर आहे. अशीच त्याची स्वरमाधुरी पण आहे. त्याने एकदा बासरी वाजवावी आणि सगळ्या गोपी सगळे प्राणी मात्र अशा प्रकारचे बेभान होऊन जावेत, बरं का, होऊन जावेत, अशी गोष्ट आहे. म्हणून इति वेणुरवं राजन् सर्वभूत मनोहरम श्रुत्वा व्रजस्त्रियः सर्वाः वर्णयन्त्योभिरेभिरे. ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांचं मन भगवंताच्या वेणुनादाच्या मुरलीनं जे खेचून घेतलं होतं आणि सगळ्यांना नाद ब्रह्माची भावसमाधी त्या ठिकाणी लागलेली होती, त्यावेळेला त्याचं वर्णन गोपीने भिरे वर्णयंत्यो भिरे भिरे निरनिराळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. वेणुगीत आपण ऐका, ही स्वरमाधुरी आहे, ही स्वरमाधुरी. मोहनी मूर्त सावरी सूरत असं त्या ठिकाणी म्हटलं. तात्पर्य अशा प्रकारचं आहे की याची रूप माधुरी करता भाळलेले आहेत. अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर कासे शोभे, कासे शोभे पितांबर. त्याचं खूण सांगितले. कासेला पितांबर अशा प्रकारचं आहे, पिवळं वस्त्र आहे, रेशमी वस्त्र आहे. हे वस्त्र म्हणजे काय आहे, आपण बोललो होतो मगाशी, वासश्छंदोमय पीतम पीतम. हां, वासश्छंदोमया पीतम. ज्याप्रमाणे पृथ्वीला आपण म्हणतो समुद्र वसने देवी, समुद्राचं वसन पृथ्वीला आहे, म्हणजे सगळीकडून समुद्राचा वेढा आहे. समुद्राचं वसन पृथ्वी जर अंगावरून तोंडावरून पांघरून घ्यायला लागली तर प्रलय झाल्यावर काय होतं ते आपल्याला, सुनामी, लाटा वगैरे, पूर येतो त्यावेळेला काय होतं. पण बाजूने सगळीकडून समुद्र वसन म्हणजे समुद्राचा वेढा या पृथ्वीला अशा प्रकारचा आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या तत्वदृष्टीला किंवा तत्वस्वरूपाला जो वेढा आहे तो छंदाचा वेढा आहे. छंद म्हणजे वेद, वेदाचं आवरण अशा प्रकारचं आहे. वेदाने त्याच्या वर्णनानं त्याला आवृत्त करून टाकलेलं आहे, असं त्याचं हे आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणून निर्गुण निराकार परब्रह्माचा जर वेद छंद आहे, आवरण असेल, तर त्या ठिकाणी सगुण मूर्तीचं आवरण पीतांबर अशा प्रकारचं आहे. पीत पीतांबर कसिला कटी अक्षय वीट चरण तळवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुटी आठवाते. अतिप्रिय आवडे, सगळं वर्णन आहे. म्हणून कासेला पीतांबर कसिलेला आहे आणि त्याचं शरीर, त्याचा श्रीविग्रह, त्याचं मुखकमल, त्याचे डोळे, सगळं सगळं अनुपम्य आहे. भगवंताचं वर्णन म्हणजे नुसत्या चेहऱ्या इतकं नाही. पायाच्या नखाच्या टोकापासून मुकुटाच्या टोकापर्यंत किंवा केसाच्या टोकापर्यंत जे निरनिराळे पैलू आहेत, जे प्रत्यक्ष पैलू आहेत आणि रूपकात्मक पैलू आहेत, अशा प्रकारचं विविध प्रकारांनी नटलेलं हे वर्णन अशा प्रकारचं आहे. म्हणून यात भगवंताची रूप माधुरी वर्णन केली एक, किंवा मागच्या रूप पाहता लोचने याचा खुलासा केला एक असं म्हणता येईल, किंवा भगवंताच्या डोळ्यांचं वर्णन यात आहे. कमल नयन भगवंताला म्हणतात, बरं का, अरविंद नेत्र किंवा कमल नयन असं म्हणतात. त्याप्रमाणे या डोळ्यांची कसोटी काय आहे, तर त्या ठिकाणी पहिल्या चरणात सांगितलं की कासे कसिला पीतांबर चरणी ब्रीदांचा तोडर देखिला देव. पहिले 3 सूत्र, चरणी ब्रीदांचा तोडर. पायामध्ये तोडर नावाचं एक अलंकार भगवंतानं परिधान केलेला आहे. पूर्वी बायकांचे जे अलंकार असायचे त्यात तोडे असायचे, बरं का, तोडे असायचे, असे निरनिराळ्या डिझाईनचे, असे मोठे मोठे 2-2 किलोचं एक असायचा. आताच्या स्त्रियांना ते उचलणारच नाही, पायच उचलणार नाही, बस सगळं होईल. पण त्यावेळेला होता तो अलंकार होता, तोडे असायचे. त्याप्रमाणे त्यावेळेला ते सगळं शोभून अशा प्रकारचं दिसायचं. भगवंतानं जो अलंकार घातला आहे
त्या अलंकारातलं आणखी एक वैशिष्ट्य आहे की त्या ते तोडर काही चिन्हांकित आहे, त्याच्यावर काही चिन्ह आहेत, त्याच्यावर काही लिंग आहेत, लिंग म्हणजे चिन्ह. ते कशाचे आहेत? ते कशाचे आहेत तर एक तर ते राक्षसांची चिन्ह एक असतात, म्हणजे राक्षसांचे फोटो किंवा असं काहीतरी असतं. दत्तात्रयांच्या जन्माच्या वेळेला देवर्षी नारदांनी लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती, ब्रह्मा विष्णू महेशांच्या लाडक्या धर्मपत्न्या यांना जाऊन काहीतरी सांगितलं. काय सांगितलं की ती अनुसूया नावाची पतिव्रता आहे, ती पतीची सेवा करते, तिला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्यात आणि तिनं तुमचे पुतळे तिच्या तोडरी बांधलेले आहेत, अशी गोष्ट आहे. म्हणजे तोडर नावाच्या अलंकाराचे जे छोटे छोटे पार्ट असतात त्याच्यावर हे लक्ष्मीचं चिन्ह, हे सावित्रीचं, हे पार्वतीचं, असं तिने केलं आहे. मग त्यांच्या मनात ईर्ष्या झाली, आपल्या पतींना पाठवलं, मग ते बाळ झाले वगैरे. दत्तात्रयांच्या जन्माची कथा आहे. ते तोडरी बांधणे, तर राक्षसांना तोडरी बांधलं आहे म्हणजे राक्षसांचा विनाश करण्याचं व्रत घेऊनच भगवान अवताराला आलेत. हा संकेत त्या तोडरी चरणी ब्रीदांचा तोडर यात आहे. आणि दुसरं एक ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? दुसरं ब्रीद अशा प्रकारचं आहे की जे जे भक्त मला शरण येतील, दीन होऊन शरण येतील, त्यांचा नाथ मी होईन. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं मम. वाल्मिकी रामायणात रामचंद्रांचं हे वर्णन आहे बरं का. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीची याचते. कोणीही साधक, कोणीही याचक दीन होऊन, संकटाला घाबरून, जन्ममरणाला भेऊन जर तो सकृदेव प्रपन्नाय एक वेळ मला शरण येईल, प्रपन्न म्हणजे शरण, सकृदेव एकदाच जो मला शरण येईल आणि तो कळवळ्यानं म्हणेल देवा मी तुझा आहे, तवास्मी इति च याचते, मी तुझा आहे म्हणून जो मला एकदाच शरण येऊन माझी प्रार्थना करेल, याचना करेल, तर काय अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतं मम. माझं व्रत आहे. भगवान म्हणतात की सर्व भूतमात्रापासून त्याला अभय प्रदान मी त्या ठिकाणी करतो. असंच अभय प्रदान करण्यालाच परमात्मा विटेवर येऊन त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. म्हणून भयग्रस्ताला अभय देणे, दीनाचं दैन्य घालविणे, शरणागताचं परित्राण करणे, अशा प्रकारची त्याची जी ब्रीद आहेत, त्याचे जे नियम आहेत, त्याची जी व्रतं आहेत, त्या व्रतांची जी चिन्ह आणि जे संकेत या तोडरावर अशा प्रकारचं आहेत, असं उघडपणे हे तोडर त्याने, म्हणजे तोडर हा अलंकार पायाला, खालच्या पायाला आणि या पोटऱ्यांना आणि सगळ्याच शरीर विग्रहाला शोभविणारा आहे. हा एक गौण भाग आहे, पण त्याच्यातून प्रत्येक भक्ताला दिलासा आहे की भक्तानं हे ब्रीदाचं भगवंतानं धारण केलं आहे. आता आम्ही शरणागत जाणं एवढंच आमच्या हाती आहे. आता आम्हाला काहीही शंका अशा प्रकारचं नाही. शरणागता वज्रपंजर अभयदाना तू उदार, सकळा देवा तू अगोचर, होसी अविकार अविनाश. बरं का, शरणागता वज्रपंजर हे पद आहे आणि अभयदानाला उदार आहे आणि ददाम्येतत् व्रतं मम हे वचन आहे. ह्या सगळ्या वचनाची आणि त्या ठिकाणी एकमेकाशी जुळती मिळती गोष्ट अशा प्रकारची आहे. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या. काय? अनुपम्य मनोहर असं त्याचं रूप आहे. कासेला पितांबर आहे, एकीकडे वेद आहे, एकीकडे हा पितांबर आहे सगुणाकरता, आणि चरणी बीदाचा तोडर असा देव मी पाहिला आहे. असा देव मी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. असा देव जर पाहिला असेल तर तो देव काय करतो आहे, काय करणार आहे तो देव? तर या देवाला कसं ओळखायचं आहे, तर या वेळेला ज्ञानेश्वर माऊली एक अलौकिक गोष्ट इथे सांगतात. याचे डोळे कसे आहेत बघा तुम्ही. याच्या डोळ्याकडे पहा तर याचे डोळे असे आहेत योगी यांची कसवटी,
दावी तसे नेत्रपुटी उभा भिवरेच्या तिटी देखिला देव. अजून 3 सूत्र, अजून 3 सूत्र. योगी यांची कसोटी. आपण परमात्मा श्रीहरीच्या पांडुरंगाच्या डोळ्यात कधी पाहिले काय? डोळे कधी पाहिलेत? नुसते डोळे. डोळे मनुष्य जितका कळतो नुसत्या शरीरानं कळत नाही. म्हणून चोर चोरी करायला जाताना तोंड झाकून घेतात सगळं, आपण ओळखू येऊ नये म्हणून. गाडीचा नंबर बंद करतात किंवा झाकतात आणि डोळे तोंड झाकतात. तोंड झाकले की ओळख येत नाही. म्हणजे मनुष्याला ओळखण्याची एक हे आहे, त्याचा ॲड्रेस, पत्ता, फोन नंबर, आधार कार्ड ते असू दे सगळं, पण त्याला ओळखण्याकरता तोंड पाहावं लागतं. तोंड पाहावं लागतं. त्या तोंडावरून माणूस ओळखू येतो की हा हाच माणूस आहे, याचं नाव अमुक येतो, माझ्या परिचयाचं आहे म्हणून ओळखू येतं. एक परवा आमच्या गावातून एक फोन आला एक जणाचा. त्यानं काही एक टेम्पो पकडला होता गाई बैल नेणाऱ्यांचा, आणि पकडल्यानंतर तो माणूस म्हणला की मी पाथर्डीचा आहे. मग आम्हाला आमच्या गोविंद महाराजांना फोन आला की तो माणूस आहे का? मग तो माणूस कोण आहे? मग गावातला एक माणूस सांगून, त्याच्या ओळखीचा तो सांगून, तो ते कसायाकडं गाई त्यानं चालवल्या नव्हत्या, त्याने दुसऱ्या गावाला चालवल्या होत्या. तेव्हा माणूस जर ओळखायचा असला तर पहिल्यांदा त्याचा चेहरा असतो, त्याचं नाव रूप वगैरे असतंच, पण मुख्य चेहरा असतो. त्या चेहऱ्यावरही माणूस ओळखू येतो, त्या माणसाचा अंतरंग ओळखू येत नाही. अंतरंग ओळखू यायचं असले तर त्या चेहऱ्यावरचे भाव बघावे लागतात. जसं माणूस कागद असला की लिहिलेलं वाचतो, त्याप्रमाणे काही काही माणसांना माणसाचा चेहरा वाचता येतो, चेहऱ्यावर वाचता येतं. आणि याच अभ्यासावर पोलीस चोरांना पकडतात. त्याच्या डोळ्यातून काय येत आहेत, डोळे कसे आहेत ते. तर मनुष्य सगळ्यात जास्त डोळ्यातून त्याचा अंतरंग कळतो, अंतरंग डोळ्यातून कळतो. म्हणून माऊलींना पांडुरंगाला सांगताना पाहताना योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधणी असं म्हटलं. फार औचित्य या शब्दात. पुढे आपण पाहू. परंतु योगियाची कसवटी दावी तसे नेत्रपोटी. तर भगवंताच्या नेत्रात मी असं ऐकलंय, कोरिया अक्षर, कोरिया अक्षर, हां, उमटे कसोटी, उमटे कसोटी, वादी जाय हाटी विकावया. विकाव्या. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव सगळे बसले होते आणि चांगदेवापासून 2 ब्राह्मण विद्यार्थी आले. त्यांनी कोरं पत्र आणलं. इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याच्यासाठी वेळ घेणार नाही. त्यावेळेला त्यांनी दिला, निवृत्तीनाथांच्या हातात द्यायचा होता, त्यांनी ज्ञानोबारायांच्याकडे दिला, ज्ञानोबाकडे दिला. कागद, कोरा कागद. सोपान बघत होता मर्यादेनं. मुक्ताईने ज्ञानोबाच्या हातात घेतला आणि पाहिला आणि म्हणे, दादा हा चांगदेव 1400 वर्षाचा झाला पण मेला, अजून कोराच राहिला आहे, त्याच्यावर काही लिहिलं नाही अजून. आपला अभिप्राय दिला मुक्ताईने. ज्ञानेश्वर माऊलींनी दिला, त्यांच्या अभंगात आहे निळोबारायांचे, ज्ञानदेव म्हणती कोरा अर्थ आहे. कोरा अर्थ आहे, काय अर्थ आहे त्याचा? लिहिलेल्या शब्दांचा अर्थ आपण पाहिला, पण कोरा अर्थ काय? तर कागद लिहिलेला नाही, पण कागद जरी कोरा असला तरी तो निरर्थक नाही, अर्थ आहे त्यात. त्याचं कारण, एका मोठ्या योग्याने 2 माणसं इतक्या लांबून खर्च करून मुद्दाम पाठवलेत हा कागद देण्याकरता. काही अर्थ असेल की नाही? उगीच कागद रस्त्यावर पडला कोरा असंच नसतं, म्हणून कोरा अर्थ आहे. आपले आपले अभिप्राय दिले. त्यावेळेस निवृत्तीनाथाने उत्तर दिलं की अरे, जे लिहिलेलं असतं, जे खरकटं असतं ते विटाळाचं असतं, ते रद्दीत हाटात विकायला जातं, आणि जे कोरं असतं त्याच्यावर कसोटीचं अक्षर उमटविता येतं. आता हा कोरा पाठवला आहे, आता तुम्ही कसोटीची अक्षरं त्याच्यावर लिहा, त्याला खाऊ म्हणून, त्याला खाजे म्हणून पाठवा, त्याला काहीतरी पाठवा आणि ज्ञाना त्यांचा उद्धार करा, असा अभिप्राय आहे. तर उमटे कसोटी. तर कसोटी कशाची आहे? तर कसोटी 2 प्रकारची असते.
एक सोन्याची कसोटी असते, एक रत्नाची कसोटी असते, एक माणसाची कसोटी असते. सोन्याची कसोटी कशाला? ते सुहाग अग्नीत घालावं लागतं त्याला, तेव्हा ते कसाला उतरतं. जैसी कसवटी सांगे सोनं याते. बरं का, काय ते जैसी तया बंधू कोण काय ह्याचा तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैसा तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कवणु तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची ये कसवटी वानिया की जे. तया बंधू कोण काह्याचा. कसं आहे, माणसाची कसोटी ज्ञानाच्या दृष्टीने लागायची असली तर ती कशी लागते, तर दोन प्रकारानं वर्णन आहे. तर तो सगळीकडे परमात्म्याला पाहतो असा महात्म्याचं वर्णन आहे. आणि मला वाटतं 6व्या अध्यायात आहे सुहृन् मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष बंधुषु साधुष्वपेषु पापेषु पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ज्याची समबुद्धी झाली आहे त्याला बंधू नाही आणि द्वेषी आपण नाही, शत्रू नाही, मित्र नाही, बंधू नाही, कोणी नाही. सगळे सारखे आहेत, सगळे सारखे. आणि सगळे सारखे जिथं आहे तिथं सोनन मातीसारखं हे म्हणण्याची पद्धत आहे. हे दोन मीची विश्व ऐसा जयाचा भाव झाला. मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी. त्याला कमी जास्त असतं का? नाही. तर कसं? जैसी सोन्याची कसवटी सांगे. सोन्याची कसवटी, परिसाची ये कसवटी, परिवासाची एक कसवटी वानिया कीजे. वानिया कीजे म्हणजे काय? तर असं आहे की जीवनमुक्ताच्या दृष्टीनं पामर विषयी जीवनमुक्त हे सगळे सारखे, परब्रह्म म्हणून सगळे सारखे आहेत. तर ही कसोटी कशी आहे? तर परीस एकदा लोखंडाला लागल्यानंतर त्याचं झालेलं सोनं आपल्याला परीस माहिती नाही, लोखंडाला लागलेला माहिती नाही, त्याचं सोनं माहिती नाही, ते आपल्या हातात आलं नाही आणि त्याचा निकष पण आपल्याला पाहता येत नाही. आता हे कधी व्हावं? माऊली सांगते म्हणून लक्षात ठेवा. तर परीस सोन्याला लागल्यानंतर, लोखंडाला लागल्यानंतर त्याचं जे सोनं होतं ते किती कॅरेट्सचं असतं, ते किती नंबरी असतं? 100 नंबरी असतं का 99.999 असतं की 98.773 असतं? किती असतं? किती असतं? एरवी सोनं जर नेलं तर दागिन्यातली डाग काढली जाते, त्याचे दोष पाहिले जातात, त्याला कसोटी केली जाते त्याची, आणि त्याची कसोटी करून मग ते ठरवलं जातं की इतक्या किमतीचं आहे, इतक्या प्रकारचं आहे, इतक्या कसाचं आहे म्हणून. अशी त्याची कसोटी लावली जाते एरवी सोन्याची. पण परिसाचं सोनं झालं, लोखंड जर परिसापासून सोनं झालं तर त्याला कसोटी नाही. त्याची कसोटी पूर्ण लागलेली आहे, ते 100 नंबरी सोनं आहे. अशी गोष्ट आहे, 100 नंबरी सोनं आहे. म्हणजे कसोटी लावून सोनं नीट निघेल की नाही पंचायत आहे एरवी, पण परिसाची किमया अशी आहे की त्याला लागलेलं सोनं अशा प्रकारचं होतं, त्याची कसोटी लागते. तर त्याप्रमाणे योगियाची कसोटी वेगळी आहे, ज्ञानियाची कसोटी वेगळी आहे, भक्ताची कसोटी वेगळी आहे. कसोटी आणि कसवटी असं दोन्ही एकच शब्द आहेत ते. तर अशा प्रकारची कसवटी, त्याची वाणी नसते अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे पांडुरंगाच्या डोळ्यातून योगियांची कसवटी दिसते आहे. कुणाला दिसते? जी योगियांची माऊली आहे तिला दिसते. आपल्याला काहीच दिसत नाही. तुम्हाला तरी डोळे तरी दिसतात, मला तर डोळे पण दिसत नाही, काही दिसत नाही आपल्याला. पण त्यांना योगियांची कसोटी दिसते. कारण काय? ज्याचा योग पूर्ण झाला आहे, ज्याला योगी ही आमची माऊली आहे म्हणतात, त्यांनाच ती कसोटी कळते. अशा प्रकारचे. म्हणून दावी तसे नेत्रपोटी उभा भिवरेच्या तटी.
तर ही कसोटी तो परमात्मा त्या ठिकाणी दाखवतो आहे. योगी यांचे डोळे कसे असतात. आपण 6वा अध्याय वाचा. 6वा अध्याय वाचा. काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे. असं एकेका योगी ज्या वेळेला समाधी लावतो आणि त्याच्या शरीरातली एक एक भूतं नाहीशी होतात. पृथ्वीचा कठीणपणा जातो, पाण्याचं त्या ठिकाणी जलधरता जाते आणि मग तो अगदी तेजाचा पुतळाच बसवला आहे असं वाटतं. असं वाटतं. एकनाथ महाराज जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीत गेले, कंठाला मुळी लागले म्हणून आलेले, आत्ता आपल्या अति भाग्यानं जवळ स्थान आहे, ते अगदी जवळ स्थान आहे बघा. ज्या वेळेला समाधीत गेले त्यावेळेला काय त्यांनी म्हटलं, त्यावेळेचा अभंग, कैवल्याचा पुतळा हाही अभंग त्याच प्रसंगातला असावा अशी विद्वानांचा अंदाज आहे. आणि त्यावेळेला दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे असं म्हटलं. हे केवळ परब्रह्म आहे. तो केवळ परब्रह्म ऐसा जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. ते अंतगती अर्चिरा मार्ग सांगताना सांगितलं तो केवळ परब्रह्म माऊलीने म्हटलं. नाथ इथं म्हणतात केवळ परब्रह्म. आणि आचार्यांची जी केवलाद्वैत नावाची जी पद्धत आहे किंवा केवलाद्वैत केवळ अद्वैत, बाकी काही नाही तिथे अशी गोष्ट. तर असं केवळ परब्रह्म हे नाथांनी का म्हटलं, तर नाथ महाराज जेव्हा भेटायला गेले त्यावेळेला त्यांनी माऊलींना आलिंगन द्यायचा प्रयत्न केला. दिसत होती तेजपुंज मूर्ती, पण हातात आणि कवेत काहीच आलं नाही अशी गोष्ट आहे. कवेत काही आलं नाही, कारण ही स्थूलता आणि ही जडता त्यांच्या ठिकाणी नाही राहिलेली नाही. अशा प्रकारची कसोटी ज्या योग्याने दिलेली आहे, त्याच योगाला या नेत्रपुटातून तो योगियांची कसोटी कशी दाखवतो आहे ते त्याच योग्याला कळू शकतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनीच सगुण रूपाचं वर्णन करावं, आपण ऐकावं, त्यावर परमविश्वास ठेवून त्याप्रमाणे त्याची भक्ती करून तद्रूप होण्याचा प्रयत्न करावा, हा त्यातला भाग आहे. म्हणून योगी यांची कसोटी. तर मी बोलत होतो हे की त्या योगी पुरुषाच्या, सिद्ध योगी पुरुषाच्या अवयवाचं वर्णन केलं त्यावेळेला एक सुंदर वर्णन त्याच्या डोळ्याचं केलं आहे. निडाराचे कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैसी उतटे शुक्ती पल्लवाची तैसे पातयाचे निकवळीये न समाये दिठी जाकळोनी निघो पाहे आधिलीची परी होये गगना कवळीती. अलौकिक वर्णन. निडाराचे की कोंदाडे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैसी उठतटे शुक्ती पल्लवाची. दृष्टांत आहे. स्वातीचं नक्षत्र आलं म्हणजे समुद्रातून असे तोंड फाकलेले शिंपले उभे राहतात वरती तोंड करून. चातक जसा जलधराच्यासाठी आसुसलेला असतो तसे ते असतात. स्वातीचं पाणी त्यात गेलं की ते मिटतात आणि मिटल्यानंतर त्या स्वातीच्या आत शिंपल्यात गेलेल्या स्वातीच्या पाण्याच्या थेंबाचे मोती तयार होतात. पण ते तयार होत असताना ते मोठे होतात, ते फुगतात. भांड्यात हरभरे भिजू घालल्यानंतर ते जसं फुगतं त्याप्रमाणे ते मोठे होतात. आणि त्या शिंपल्याची जी शिवणी असते, शिवणी म्हणजे जोड, जॉईंट ज्याला म्हणतात. शिवणी म्हटलं तर कळणार नाही, पण जॉईंट म्हटलं तर कळेल, कारण ते मराठीतलं वाटतं आपल्याला. त्या जोडावर जोड काय होतं, निडाराचे आणि कोंडाटे. हां, म्हणजे मोत्याचा जो कस असतो त्या कसाला उतारलेले निडार मोती असतात. त्या निडाराचा कोंदाट म्हणजे ते फुगल्यानंतर
त्याचे अशा दाटतो, ते शिंपलं दाटतं आणि दाटल्यानंतर त्याचा जो जोड असतो तो असं उचकटतो आणि जोड उचकटल्यानंतर मग काय होतं, मोती हे नावरती संपुटे, 2 पाकळ्यांचं शिंपल्याचं जे संपुट असतं त्या संपुटात मोती आवरत नाही, ते मोठे होतात. मग शिवणी उतटे, ते त्याची जोड अशी फाकून त्या ठिकाणी जातं आणि त्याच्यातून मोती बाहेर येतात. एखाद्या सुंदर व्यक्तीनं आपल्या लालबुंद सुंदर अशा प्रकारच्या ओठ बंद ठेवले तर काही नाही, पण ते ओठ जर उकलले बोलण्याकरता तर त्यातले हिऱ्याच्या पंक्तीसारखे असलेल्या दातांचा बाहेर अशा प्रकारचं प्रकाश पडतो ना, त्याप्रमाणे हे होतं. मला वाटतं वर्णन केलं आहे असं, काय शंखचक्रा कित भूषणे जडित मेखळा चिद्रत्ने पितांबर ओटी शोभेपणे ते लोपली तेणे रवितीजे. हां, पुढे श्रवणी कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका दंत हिरे दंत ओळी हिरे झळाळ मुख निर्मळ सुखराशी. भगवान श्रीकृष्ण कारागृहात देवकींच्या वसुदेवांच्या समोर उभे राहिले त्यावेळेला त्यांचं वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. दंत ओळी हिरे झळाळ, ओठ जेव्हा उकलतात, भगवान जेव्हा बोलायला लागले की तुम्ही तपश्चर्या केली होती, मी तुमच्याकरता आलो, असं जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेला ओठ उकलतात. ते पण असे डाळिंबाच्या पाकळ्यासारखे अत्यंत सुंदर मृदुल अशा प्रकारचे असतात आणि ते उकलल्यानंतर त्यातले झळझळ करणारे हिऱ्यासारखे असणारे दात ते त्या ठिकाणी उकलतात. त्या दाताचा प्रकाश पहिल्यांदा त्या ओठावर पडतो आणि लालबुंद सुंदर असलेले ओठ त्या प्रकाशानं अगदी पाचू नावाच्या रत्नासारखं ते दिसायला लागतं. ओठ रंगतात त्यानं आणि त्या दातांचा प्रकाश बाहेर हिऱ्याचा प्रकाश पडावा तसं दंतओळी हिरे झळाळ मुख निर्मळ सुखराशी. हे जसं असतं त्याप्रमाणे मोती या दातासारखेच असतात आणि मोत्यांची शिवण उत्कटलेली त्या ओठासारखी अशा प्रकारचं असते. आता हा दृष्टांताला दिलेला दृष्टांत आहे, पण त्याहून जे मोती मग बाहेर अशा प्रकारचं बाहेर येतात आणि अशा प्रकारची जी दृष्टी असते त्याप्रमाणे आत योग प्रक्रिया निर्माण झाल्यानंतर त्यातला जो अनुभव असतो तो असा ओसंडतो, तो डोळ्यातून ओसंडतो. तर ध्यान करताना योग्यानं डोळे बंद केलेले असतात, पण आतली योग भूमिकेतली अनुभूती राहत नाही. त्यावेळेला ती डोळ्याच्या पापण्याचे जे पातं आहे तैसी पातयाची या कवळीये न समावे. दोन्ही पाते, खालची पापणी वरची पापणी, या दोन्हींच्या कवळी आहे, त्याने जे अर्धोन्मिलित किंवा पूर्ण डोळे मिटलेले असतात त्यात ती दृष्टी सामावत नाही. मग ती दृष्टी उत्कटते, बाहेर येते, न समावे. दिठी जाकळवणी निघोप आहे. दृष्टी त्यांना बाजूला करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते योग्याचं, आणि बाहेर निघाल्यानंतर आधिलीची परी होय गगनाकळू. दृष्टी पहिलीच असते. योग प्रक्रियेच्या अगोदर दृष्टी असते डोळ्यात, ती पापण्यावर केला की ती बाहेर येते, तीच दृष्टी आहे. पण आता त्या दृष्टीला विशेषत्व प्राप्त झालं आहे. ज्ञानोबाराय बोलतात ती कशी झाली आता. त्यावेळेला ती दृष्टी फक्त रूपावर पडत होती. हा माईकला पाहत होती, हा संवादिनीला पाहत होती, या ज्ञानेश्वरीला पाहत होती, माणसाला पाहत होती. पण आता ती दृष्टी एवढी व्यापक बनली, गगना कवळी, ती आकाशाला कवळ घालणारी अशा प्रकारची ती दृष्टी अशा प्रकारची आहे. तर ही योग्याची कसोटी आहे. ही योग्याची कसोटी 2 प्रकारची. सामान्य माणसाला असा योगी पुरुष डोळे उघडून पाहायला लागला तर आपल्यासारखंच पाहतोय, फक्त त्याच्या डोळ्यात खूप तेज आहे बाबा, एवढंच माणूस म्हणतात. त्याच्या तोंडावर फार तेज आहे, त्याच्या डोळ्यात फार तेज आहे असं म्हणतात, एवढंच आहे. पण ती योग्याची दृष्टी अशा प्रकारची येते की ज्ञानेश्वर माऊलींच्या सारख्या योग्यालाच ती कळते की निडाराच्या कोंदाटासारखी बाहेर पडली आहे, ही आकाशाला कवळणारी आहे, ही कृपादृष्टी करणारी आहे, हे अनवरत आनंदाचं सिंचन किंबहुना वर्षाव करणारी अशा प्रकारचं आहे की जिच्या या कृपेच्या वर्षावात सगळं जग भिजून आणि न्हावून निघेल एवढी ती अलौकिक दृष्टी आहे. हे त्या माऊलीसारख्या योग्याला कळतं.
आणि म्हणून हा परमात्मा प्रत्येकाला ती कसोटी नाही दाखवीत, जसं गिराईक पुढे येईल तसं दाखवतो. माऊली आली की त्यांना ही कसोटी दाखवतो. तुम्ही आम्ही प्रपंचातल्या गोष्टीच घेऊन जातो, देवा पोरग नाही, बायको नाही, अमुक नाही, त्याला ही कसोटी दाखवत नाही, उपयोग नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून योगी याची कसोटी दावीत असे नेत्रपुटी, नेत्रपुटातून दाखवते. इथं पुट शब्द आला आहे, तेव्हा नेत्रपुटाने दाखवतो. असा परमात्मा कुठे पाहायला जावं? उभा भीवर त्याच्याशी देखला देव. हो, चंद्रभागेच्या तीरावर आहे. उजनीचं पाणी सोडल्यानंतर चंद्रभागा तुफान वाढते, इकडून तिकडं जाता येत नाही, नावा त्या ठिकाणी जायला लागतात. आणि नावेतून अलीकडच्या कडेतून पंढरपूरला जे जावं लागतं ते नावेतून जावं लागतं आणि नावाड्याला भेटायला जावं लागतं. कोणत्या नावाड्याला? हाच नावाडी ना, हाच नावाडी. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून, त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदा वाया पुढे. हा नावाडी आहे भवसमुद्रातला, याच्याकडं जावं लागतं. पंढरपुरातल्या चंद्रभागेला आलेल्या पाण्यावरून नावेतून नावाड्याकडे जावं लागतं आणि या नावेतून त्याच्या नावेत बसावं लागतं. तर त्याच्या नावेतून बसताना आपला जीव असा धुकधुक करीत असतो की नाव बुडेल का काय, वाकडे होईल का काय, मी पडेल का काय. आणि मग वाटतं या चंद्रभागेचा पूर जर एवढा आहे, हा एवढा भयंकर आहे, आणि तो भवसागराचा पूर कसा असेल. म्हणून एखाद्या वेळेला त्याला अटॅक येईल, म्हणून त्याला दिलासा देण्याकरता हा नावाडी कमरेवर हात ठेवून उभा राहिला आहे. कशाकरता? की नाही, या पाण्याला तुम्हाला भीती वाटली, वाटू द्या, आता आलात तुम्ही, पण त्या भवसमुद्राच्या पाण्याची भीती वाटू देऊ नका, वाटू देऊ नका, अशी गोष्ट आहे. तर त्याप्रमाणे कमरे इतकंच पाणी, माऊलींचं प्रमाण आहे काहीतरी, काय आहे? कटावरी ठेवून हात जनादावी संकेत, भवजलाब्धीचा अंत इतुलाची. इतकाच अंत आहे, भवाब्धी याच्यापेक्षा पुढे त्या ठिकाणी नाही. म्हणून आश्वासन देण्याकरता उभा, तो अशा रीतीनं उभा आहे, भिवरेच्या तिरी उभा अशा प्रकारचा आहे. म्हणून नीरा तटावर जम्बूद्वीपामध्ये जे महान क्षेत्र आहे त्यातला सार्वभौम परमात्मा भीमेच्या तटावर उभा आहे, असं ज्ञानेश्वर माऊली त्याच्या डोळ्यातली कसोटी, त्याचं श्रेष्ठत्व, त्याचा पितांबर, त्याचं अनुपम्यत्व आणि शेवटी त्याचा हा पत्ता सांगतात. हा पत्ता सांगितला तर हा आला कसा, हा प्रश्न येतो. उत्तरातून प्रश्न निर्माण होतात. भिवरेच्या तटी कसा आला, तर त्याचं उत्तर आहे बाप रखुमादेवी वरू, बाप रखुमादेवी वरू, पुंडलिका अभय करू, परब्रह्म साकारू देखिला देवो. हां, पुंडलिका अभय करू. तर बाप रखुमादेवी वरू, रखुमादेवीचा वर माझा पिता जो श्री विठ्ठल. दोन्ही अर्थाने पहा. जन्मदात्या माता पित्यांचे नावं तेच आहेत, रुक्माई विठ्ठल. उपास्य दैवतही तेच आहे, त्यांनाच आता शरण येऊन त्यांचंच वर्णन करतात. हा बाप रखुमादेवीवर कोण आहे, तर पुंडलिका अभयकर, पुंडलिकाला अभयकर देणारा आहे. काय अभयकर दिला पुंडलिकाला यानं? पुंडलिक घाबरला होता काय भवसमुद्राला? नाही, घाबरला नव्हता. तो आई वडिलांची सेवा करत होता. त्याला देव ध्यान मनी पण नव्हता. हे जगातलं अनोखं उदाहरण आहे बरं का. देवाची अट्टहास करून प्राप्ती इच्छिणाऱ्यांना देव भेटत नाही. देवाचा प्रयत्न करणाऱ्याला देव भेटतो, पण देवाचा प्रयत्न न करणाऱ्याला देव कसं काय भेटतो? तर आई वडिलांच्या सेवेतलं हे महत्त्व आहे, इतकंच बोलतो. मग त्याला अभयकर कशाचा अभयकर दिला? आणि परब्रह्म सहाकार कुणाचं सहाकार आहे याचं थोडंसं चिंतन मांडायचं आणि थांबायचं. तर पुंडलिकाला अभयकर स्वतः करता लागत नव्हता, तो तुमच्या आमच्यासारख्या दीन जीवांच्या करता लागत होता. जे समुद्रात भवसमुद्रात बुडतात त्यांच्याकरता अभयकर त्या ठिकाणी लागत होता.
पुंडलिक भिला नव्हता. पुंडलिकाची साधना योग्य चालली होती, म्हणून तर देव आला. म्हणून देव आला. आई वडिलांची सेवा किती महत्त्वाची असते जगाला दाखवण्याकरता देव आला. पण पुंडलिकाचे उपकार असे, पुंडलिकाचं मोठं मन असं आहे, पुंडलिकांचं श्रेष्ठत्व असं आहे की त्यांनी देवाला पहिल्यांदा थांबवलं आणि मूढ पापी जैसे तैसे मूढानाम पापीनामपि दर्शनात ते भवे मोक्षम प्रार्थयामी पुनः पुन्हा, असं पुंडलिकाचं वचन आहे. आणि भगवंतानं त्याला वर दिला. खरं म्हणजे पुंडलिकाला वर देण्याकरता भगवान जे आले आणि त्यांनी जे अडकवलं ते देवाला भावणारं नव्हतं. देव एका जागेवर कुठं राहतो? सगळीकडे व्यापक आहे ते थोडं बाजूला ठेवा. पण अवताराला येणारा देव कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे त्याचं काम करीत राहतो. तो एका जागेवर थांबणं त्याला भावतं का? एखादा हाडाचा व्यापारी आणि म्हणले माऊलीजवळ बसा 15 दिवस तुम्ही, तो म्हणला मी मेलोच, मी जिवंत राहणारच नाही, असं मला बसवत नसतं. म्हणून देवाला बसवत नव्हतं. म्हणून देवाला जे त्याने बसवलं उभं केलं ते जगाला अभयकर देण्याकरता, की ज्यांचा उद्धार होत नाही, ज्यांना दुःख सहन होत नाही, अशांना अभयकर दे. आणि हे भगवंताच्या प्रोसिजरच्या नेमकं विरुद्ध होतं. त्याला एक बसवत नाही हा एक भाग. त्याच्यानंतर त्याला आणि कुणाचाही उद्धार कर म्हणलं तर एखाद्या सावकाराकडे तुम्ही जा आणि कोणी आला मागायला आणि याला 10 लाख रुपये देऊन टाका सावकार, कसे काय द्यावेत? आणि त्याच्याकडे तारण नाही काही, त्याला इतक्या पैशाची गरज नाही आहे. त्याप्रमाणे कुणाचाही उद्धार करणं हे वास्तविक आहे काय? कुणाचाही उद्धार कर, पाप पुण्य काय नाही केलं उद्धार कर, असं नाही आहे. असं नाही. नामदेव महाराज देवाला म्हणले की देवा नुसता मूग गिळून उभा राहतोस आणि सगळे लोक येतात आणि पाया पडत, त्यांची दया नाही येत तुला? त्यांचा का उद्धार करत नाहीस? नुसते दर्शन घेऊन जातात ते. नामदेवाला म्हणलं नामया एकदा तूच माझ्या जागेवर उभा राहा, बघू आपण काय केलं. मग केलं उभं. देव गेले निघून. मी जातो तुझ्या घरी म्हणलं आता दिवाळीचं फराळाचं खायला आंघोळ करायला, तू इथे उभा राहा. फक्त भक्तांनी तोंडाला लोणी घेतलं की ते जीभ काढून चाटायचं नाही, नाही सगळं भांडं उघडं पडेल बरं. आणि तुला उद्धार कुणाचा करायचा तो कोणाचाही कर. देव गेले. नामदेव महाराज उभे राहिले संध्याकाळपर्यंत. देव आले आणि देवाचा चार्ज करून नामदेवरायाने सुटकेचा श्वास सोडला. सुटलो एकदाचा. आणि नाम्या किती लोकांचा उद्धार केला? एकाही नाही म्हणे. का नाही केला? मला नाव ठेवत होतास ना. ते म्हणले देवा मला ठाऊक नव्हतं, पण तुमच्या जागेवर बसल्यावर मला एक दृष्टी आली आणि जे लोक येतील पाया पडायला त्यांचं सगळं मला मागचं कॅरेक्टर मागचं कर्म सगळं दिसायला लागलं. आणि सगळे बेटे बदमाश आहेत, अतिरेकी आहेत, डाकू आहेत, चोर आहेत. मला असं वाटत होतं की एक शस्त्र घ्यावं आणि याला मारावं प्रत्येकाला. पण तू मला मर्यादा घातली होती की हालायचं नाही, कमरेचा हात उचलायचा नाही, पापणी लावायची नाही, लोणी खायचं नाही, मान हलवायची नाही, शिंक आली तरी शिंकायचं नाही, ढेकर आला तरी ढेकर द्यायचं नाही. पंचायतच झाली. तुझ्या मर्यादेमुळे थांबलो, नाहीतर मला प्रत्येकाचा राग येत होता. देवा तुझीच कमाल आहे की तू त्यांचा राग नाही करत. जेवढी जशी योग्यता असेल तसं त्यांना देतो आणि शेवटी उद्धाराकडे त्या ठिकाणी नेतोस. ही गोष्ट. तात्पर्य काय आहे? तात्पर्य हे आहे की पुंडलिकानं जे जे केलं परमात्मा आल्यावर स्वतःसाठी नाही केलं, ते जगाकरता केलं, पण देवाच्या स्वभावाच्या आणि देवाच्या जगाच्या रीतीच्या विरोधात होतं. वेदशास्त्रांची ही रीत नाही की कुणाचाही उद्धार व्हावा म्हणून, प्रोसिजरली व्हावा, पद्धतीनं व्हावा, असा आहे. म्हणून पुढे शब्द घातला माऊलीने, परब्रह्म सहाकारू देखिला देव. मी असा देव पाहिला की पुंडलिकाला स्वतः अभय कर द्यायला भय नव्हतं. भय त्याला जगाचं नाहीसं करावं लागत होतं आणि ते देवाच्या विरुद्ध होतं. पण देवानं काही केलं नाही, देवाने सहन केलं. सहाकार म्हणजे सहाय्य करणारा असा एक अर्थ आहे आणि सहाकार म्हणजे सहन करणारा असाही अर्थ आहे.
तर पुंडलिकाला त्याच्या मनाप्रमाणे जगाला अभय देण्याचं काम देवाच्या विरुद्ध असलं तरी त्याला ते सहन करावं लागलं आणि जे जे आलं ते देवानं पुंडलिकाकरता सगळं त्या ठिकाणी सहन त्या ठिकाणी केले. ऐसे 6 ते गुरु कवणे आहे ती कवणे देशी असं म्हटलं आहे बरं का. म्हणून अशा प्रकारचा सहन करणारा परमात्मा, भक्तासाठी सहन करणारा परमात्मा, भक्ताला सहाय्य करणारा परमात्मा आणि भक्तासाठी अनधिकार्यालाही अभय देणारा असा देव मी पाहिला आहे. असा देव तुम्ही पाहिला का? बोला तुमच्यापैकी कोणी असा देव कोणाला दिसला का? म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची ही दृष्टी घेऊन जेव्हा आपण देवाकडे जाऊ आणि यातला एक एक पैलू मनात असून त्या देवाकडे जर ज्यावेळेला पाहू तर त्यावेळेला आनंदाचा सागर उचंबळल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला त्याला मिठी बसल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला संसार सोडून आणि त्याचं नामस्मरण केल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगदोद्धाराकरता उद्धार करून भगवंताच्या नेत्रातली कसोटी काय आहे, भगवंताचं उभं राहणं कशाकरता आहे आणि भगवंताचं पुंडलिकाला अभय करणं आणि सहन करणं हे कसं आहे हा त्याच्या स्वभावाचे काही पैलू या अभंगात माऊलींनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढचा अभंग पुढे त्या ठिकाणी पाहू. झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच त्या ठिकाणी थांबू. शेवट म्हणायचं का? म्हणा तुम्ही कुठे. पुंडलिका अभय करू, पुंडलिका अभय करू, पुंडलिका अभय करू, पुंडलिका अभय करू. परब्रह्म साहाकारू, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू. पुंडलिका अभय करू, पुंडलिका अभय करू, पुंडलिका अभय करू, पुंडलिका अभय करू. परब्रह्म साहाकारू देखिला देवो, ब्रह्म साहाकारू देखिला देवो, परब्रह्म साहाकारू देखिला देवो, परब्रह्म साहाकारी देखिला गेवो. यांची कसवटी योगी यांची कसवटी, योगी यांची कसवटी, योगी यांची कसवटी. दावीत से नेत्रपुटी, दावीत से नेत्रपुटी, दावीत से नेत्रकुटी, दावीत से नेत्रपुटी. उभा भी बरे जातटी, हा उभा भी बरे जातटी, उभा भी बरे जातटी, उभा भी
तटी देखिला देव उभा भीवरेच्या तटी देखिला देव उभा भीवरेच्या तटी देखिला देव योगियांची घसवटी योगियांची घसवटी उभा भिवरेच्या तटी देखिला गे मोग उभा भिवरेच्या तटी देखिला गे मो उभा भिवरेच्या तटी देखिला गे मो योगियाची कसवटी योगियाची कसवटी विठ्ठल 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 पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।